समाज आहे दादांनो हा. इथं माणसाला जिवंतपणे किंमत नाही. इथं किंमत येण्याकरता मरावं लागतं. लक्षात ठेवा, इथं मेलं ना माणसाचा देव होतो, परंतु तोच देव ज्यावेळेला माणूस म्हणून जगत असतो ना त्यावेळेला जिवंतपणे त्याला माणसाची देखील किंमत नसते. कलियुग आहे. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला काडीची किंमत नाही. एकदा का माणूस आजारी पडला ना तर त्याला अर्धी किंमत येते, अर्धी किंमत. बघा, माणूस आजारी पडला, जोपर्यंत माणूस धडधाकट आहे ना तोपर्यंत त्याला कोणी सफरचंद नेणार नाही, त्याला कोणी खाण्यासाठी बिस्किटचा पुडा नेणार नाही, त्याला विचारणार ना देखील की बाबा तू कसा आहेस. पण एकदा का माणूस आजारी पडू द्या महाराज, त्याला अर्धी किंमत येते. त्याला लोक विचारतात कसा आहे, बरा आहे ना, लवकर बरा हो. सफरचंद खायला, बिस्किटचे पुडे खायला, डझन डझन 2-2 डझन त्याला केळी खायला. पण एकदा माणूस बघा महाराज काय शोकांती काय महाराज या समाजाची. जिवंतपणे काढायची किंमत नाही. आजारी पडल्यानंतर 50% किंमत येते. आणि माणूस मेला ना दादांना तर त्याला 100% किंमत येते. पाहतो मी स्मशानामध्ये जर आपण एखादा प्रेत नेलं ना तर तिथील चर्चा पहा काय असते तिथली. अहो माणूस नव्हता हा, साक्षात देव होता. देव होता तर मेला कसा? गधड्या, मरणारा मेला. आता जिवंत माणसाला देव मान, जिवंत माणसाची सेवा कर, जिवंत माणसाकडे लक्ष दे. समाज आहे दादा, जिवंतपणे काढायची किंमत नाही. तुम्हाला किंमत येण्यासाठी या ठिकाणी मरावं लागतं, त्यावेळेला तुम्हाला किंमत येते. ज्ञानोबारायांच्या जीवनातील सुंदर असा प्रसंग आहे. ज्ञानोबा लहान होते त्यावेळेला विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीला वाटलं की आपल्या मुलांना पंढरीची वारी करावी, आपल्या मुलांना विठ्ठल कसा आहे, पांडुरंग कसा आहे हे त्यांना दाखवावं, त्याचं साक्षात दर्शन करून द्यावं. म्हणून त्यांनी ठरवलं आपल्या मुलांना चारही भावंडांना घेऊन आपण वारीला जायचं, पंढरपूरच्या वारीला जायचं आणि विठ्ठलाचं दर्शन घडवून आणायचं. विठ्ठलपंतांनी ठरवलं. परंतु सज्जनो, काळ तो खूप जुना होता. त्यावेळी बसची सुविधा नव्हती, रेल्वेची सुविधा नव्हती, चालत जावं लागायचं. ज्यांच्याकडे बैलगाडी होती ते बैलगाडीनं पंढरपूरला जायचे, ज्यांच्याकडे घोडे असायचे ते घोड्यानं पंढरपूरला जायचे. परंतु आमच्या विठ्ठलपंताकडं कुठल्याही प्रकारचं वाहन नव्हतं, कुठल्याही प्रकारचं साधन नव्हतं. म्हणून त्यांनी ठरवलं वारी तर घडवून आणायची. आणि चारही मुलांना लहान असल्यामुळं चालत येणंही शक्य नव्हतं आणि 4 असल्यामुळं खांद्यावर नेणंही शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी ठरवलं गावामधील कोणाची तरी बैलगाडी घ्यायची आणि बैलगाडी घेऊन आपण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शनाला जायचं म्हणून ठरवलं. आणि विठ्ठलपंत ज्याच्या ज्याच्या दारामध्ये बैलगाडी दिसत होती त्याच्या दारामध्ये जायचं आणि त्यांना जयहरी घालायचा आणि म्हणायचं, दादा माझ्या 4ही मुलांना पंढरपूरची यात्रेला न्यायचं आहे, त्यांना भगवान परमात्मा कसा आहे हे दाखवायचं आहे. त्या बैलगाडी देताल ना? त्यावेळेला प्रत्येक जण त्यांना तिथून हाकलून लावायचा. त्यांना बैलगाडी देत नव्हतं. प्रत्येक जण म्हणायचा, अरे मुलं तुझी, दर्शनाला तुम्हाला जायचं आहे आणि बैलगाडी आमची नाही. नाही शब्द त्यांना ऐकायला मिळायचे. विठ्ठलपंतांनी ठरवलं आता पंढरपूरची वारी होणे शक्य नाही. विठ्ठलपंत खाली मान घालून निघाली घराकडे आणि रुक्मिणीने विचारलं, का हो बैलगाडी कोणी दिली नाही का? अगं नाही का रुक्मिणी, बैलगाडी तर कोणी दिलीच नाही, परंतु गावातील लोकांचे नाही त्याचे मला बोलणे खावं लागले. रुक्मिणी असं करू, आपण आपली मुले पंढरपूरला तर जायचंय, पाय तर त्यांना चालणं होणार नाही. आपण असं करू, तू 2 मुलं कडेला घे, मी 2 मुलं कडेला घे. सज्जनाहो, ज्या ज्ञानोबरायांची पालखी आज थाटामाटामध्ये पंढरपूरला जाते, ज्या ज्ञानोबरायांच्या पादुकात सोन्याच्या रथामध्ये, सोन्याच्या पालखीमध्ये, चांदीच्या पालखीमध्ये आज आळंदी ते पंढरपूरला नेतात. सज्जनाहो, त्या ज्ञानोबरायांना बसायला गाडी नव्हती. मी सांगतोय हा सज्जनाहो, या ठिकाणी जर तुम्हाला किंमत प्राप्त करायची असेल ना तर तुम्हाला जिवंतपणे कधीच किंमत प्राप्त होत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचा देह ठेवावा लागतो. ज्ञानोबरायांच्या समाधीच्या पूर्वकाळ पहा महाराज, काय दुःख होतं जीवनामध्ये.
ज्ञानोबराय ज्या वेळेला भिक्षा मागण्यासाठी, ज्या वेळेला मधुकरी मागण्यासाठी आळंदी गावामध्ये जायचे ना सज्जना हो, त्यावेळेला कुणी ज्ञानोबरायांना कुणी भाकरीचा तुकडा देखील टाकत नव्हतं, त्या झोळीमध्ये कुणी अन्नाचा कण देखील वाढत नव्हतं सज्जना हो. त्या ज्ञानोबरायच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविक आज पंचपाक्वान्नाचं जीवन जगतात, जीवन जेवतात. ही माझ्या ज्ञानोबरायची वैशिष्ट्यता आहे महाराज. लक्षात घ्या, ज्या वेळेला ज्ञानोबराय समाधी घ्यायच्या अगोदरचा काळ पहा ना महाराज, किती दुःख होतं. इंद्रायणीला स्नानाला कधी जाऊ द्यायचं नाही. जर कधी चुकून गेले तर गावातील लोकांनी त्यांना अडवावं आणि सांगावं, अरे आळंदी पाठवता का, आळंदी इंद्रायणीचं पाणी पाठवता का, अरे संन्यासाची कार्टी म्हणून त्यांना हिनवलं गेलं. एवढं दुःख होतं सज्जना हो. सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे, तुम्हाला जर किंमत प्राप्त करायची असेल तर इथं जिवंतपणे तुम्हाला कधीच किंमत मिळत नाही. म्हणून आपण जोपर्यंत जिवंत आहे, हा समाज तुम्हाला काय नाव ठेवतो याला किंमत देऊ नका. हा समाज तुमच्याशी कसं वागतो याच्यामध्ये तुम्ही कधी विचार करत बसू नका महाराज. त्या साधू संतांच्या जीवावर आपण आज ज्यांच्या विचारावर आपण जिवंत आहेत, त्यांचे विचार घडण्याचे प्रयत्न या समाजाने केलेले आहेत महाराज. तुकोबरायचं उदाहरण आहे. तुकोबरायच्या गाथ्यावर आज समाज तरुण आहे महाराज. हा समाज तरला गेला तुकोबरायांच्या गाथेच्या विचारावर, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या विचारावर हा समाज आजपर्यंत तरलाय महाराज, आजपर्यंत टिकलाय. नवे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा समाज फक्त ज्ञानेश्वरी तुकोबरायांच्या गाथ्यावर तरला जाईल. हा इतिहास आहे महाराज ह्या भूमीचा, ह्या ग्रंथांचा हा इतिहास आहे. परंतु त्यांच्या हयातीमध्ये मात्र त्यांना कुठल्याच प्रकारचं सुख मिळालं नाही हे मी तुम्हाला सांगत होतो. म्हणून मला सांगायचे तात्पर्य असे, हा समाज तुम्हाला त्रास देत असेल महाराज, खंत करू नका. हा समाज तुम्हाला नावं ठेवत असेल, खंत करू नका. कारण हा समाज हा तुम्हाला त्रास दिल्याशिवाय ह्या समाजाला समाज म्हणताच येऊ शकत नाही.